Good morning, friends. Once again, heartily welcome in our video lecture, which is organized our school, Tuzavani Madhyamik Vidyalaya, Sant Jnaneshwar Nagar, Latur. Friends, last period we discussed on in our video lecture the forms of verb. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मागच्या तासिकेमध्ये आपण फॉर्म्स ऑफ वर्ब चर्चा करत होतो, ज्याला आपण मराठीमध्ये क्रियापदाची रूपे असं म्हणतो. द फॉर्म्स ऑफ वर्ब, ज्याला मराठीमध्ये आपण क्रियापदाची रूपे असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये चर्चा केली. ऍक्च्युअली वी discussed in last period, we discussed on the forms of verb and it is the importance of forms of verb. तर मागच्या तासिकेमध्ये आपण क्रियापदाची जी वेगवेगळी रूप आहेत, जी विविध रूप आहेत, त्याचा काय उपयोग होतो किंवा याच्यावर आपण चर्चा केली किंवा त्याचं महत्त्व काय याच्यावर आपण चर्चा केली. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म्स ऑफ वर्ब क्रियापदाची रूप जर तुम्हाला लक्षात आली, ते जर समजली, तर तुम्हाला टेन्स चांगला समजतो. आणि टेन्स चांगला समजला तर तुम्हाला तुमचे विचार वेगवेगळ्या काळामध्ये व्यक्त करता येतील. तुम्हाला ते इंग्रजीमध्ये बोलता येईल किंवा ते इंग्रजीमध्ये लिहिता येईल. कारण आपण जेव्हा लिहितो किंवा आपण बोलतो किंवा जी बोलण्याची क्रिया होते किंवा लिहिण्याची क्रिया होते, ते फक्त एकाच काळामध्ये होत नाही. कारण आपण बोलत असताना वेगवेगळ्या काळाचा उपयोग करतो. ऍक्च्युली वी यूज डिफरंट टेन्स इन आवर स्पीकिंग अँड रायटिंग स्किल. आपण आपल्या लिखाणामध्ये, लेखन कौशल्यामध्ये, आपल्या बोलण्याच्या कौशल्यामध्ये आपण वेगवेगळ्या काळांचा वापर करतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला काळ माहिती असणं गरजेचं आहे, टेन्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. पण टेन्स येण्यासाठी तुम्हाला अगोदर त्या फॉर्म्स ऑफ वर्ब हे माहिती असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे रूप कसे बनवले जातात हे माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण मूळ रूप, ज्याला इंग्रजीमध्ये इन्फिनिटिव्ह असं म्हणतात, याच्यावर आपण चर्चा केली होती. जसं मराठीमध्ये जाणे, खाणे, बसणे, लिहिणे, वाचणे, पिणे, रडणे, पडणे, पळणे, हे सगळे मराठीमधले मूळ शब्द आहेत, मूळ क्रियापद आहेत. पण तुम्ही या सर्व शब्दांचं जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल, वी ऑब्झर्व दीज मराठी वर्ड्स, that time you have noticed, तुम्हाला ते लक्षात येईल की या सर्व मराठी मूळ क्रियापदाच्या शेवटी ने हा प्रत्यय लागला. पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो. कीप इन माइंड अँड लिसन केअरफुली. मराठी मधले जे मूळ क्रियापद आहेत त्याच्या शेवटी ने हा प्रत्यय लागतो. जसं की खाणे, बसणे, पिणे, लिहिणे, वाचणे, रडणे, पडणे, पाहणे, शेवटी ने आहे. म्हणजे शेवटी ने प्रत्यय लागलेला जो मराठी मधला शब्द असतो ते मराठी मधलं मूळ क्रियापद असतं. ही आपण चर्चा केलेली आहे. थोडंसं आपण आपल्या विषयाकडे बोलू. इंग्रजीमध्ये जे मूळ क्रियापद असतात त्यावेळेस क्रियापदाच्या अगोदर स्वतंत्र टू हा शब्द येतो. इथं बघा, टू राईट. आता राईट म्हणजे लिहिणे मराठी मधलं, पण इथं टू राईट म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा मूळ क्रियापद असतं त्यावेळेस त्याच्या अगोदर सुरुवातीला टू हा शब्द येतो आणि तोही स्वतंत्र येतो. तो क्रियापदाला लागून किंवा क्रियापदामध्येच येत नाही. तेव्हा ते इंग्रजीमधलं मूळ क्रियापद असतं, त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंडरलाईन टू द इन्फिनिटिव्ह इन फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करा किंवा फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्स. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग पॅसेज. खालील उतार्यामधले, खालील वाक्यामधले इन्फिनिटिव्ह कोणते त्याला अंडरलाईन करा किंवा ते शोधा. त्यावर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे किंवा तुम्ही ते लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा मराठीचा मूळ क्रियापद असतं त्यावेळेस शेवटी ने येतं. पण इंग्रजीमध्ये काय होतं तर जे क्रियापद आहे त्याच्या अगोदर टू लागून येतं, पण ते टू स्वतंत्र असतं. तेव्हा ते इंग्रजीमधलं मूळ क्रियापद असतं आणि दॅट इज कॉल्ड इन अनदर वर्ड इन्फिनिटिव्ह. तर त्याला दुसऱ्या शब्दामध्ये इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. ओके, टू राईट. आता त्याच्यानंतर जेव्हा आपण इन्फिनिटिव्हचं टू काढतो
आणि राहिलेलं जे वर्ब आहे जशा तसं लिहितो तेव्हा ते क्रियापदाचे पहिले रूप होते. क्रियापदाचे पहिले रूप ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो. विदाउट टू, कीप इन माइंड, विदाउट टू व्हेन वी राईट, जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस ते काय असतं, क्रियापदाचं पहिलं रूप असतं. मग याचा इन्फिनिटिव्हचा अर्थ काय होतो, टू राईट म्हणजे, टू राईट म्हणजे लिहिणे. आणि इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशन नुसार आपण त्याचा अर्थ घेतो. याचा अर्थ टू राईट म्हणजे लिहिणे, लिहिण्यासाठी, लिहिण्याकरिता, लिहावयास, लिहायचं, अशी वेगवेगळे याचे अर्थ होतात. पण इथं जेव्हा क्रियापदाचे पहिले रूप बनतं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, त्यावेळेस याचा अर्थ होतो, उदाहरणार्थ राईट तर त्याचा अर्थ होतो लिहितो, लिहिते, म्हणजे ज्याचा वापर आपण साध्या काळामध्ये करतो. इन सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्यामध्ये आपण या पहिल्या रूपाचा वापर करतो. जेव्हा आपण आता हे बघा, क्रियापदाचे दुसरे रूप, या राईटचं रोट झालं आणि सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब, याचा उपयोग आपण साध्या भूतकाळामध्ये करतो. ऍक्च्युली सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वी यूज्ड इन सिंपल पास्ट टेन्स, या रूपाचा आपण उपयोग साध्या भूतकाळामध्ये करतो. लक्षात आलं? मग मी पत्र लिहिलं, आय रोट अ लेटर, रोट, लिहिलं म्हणजे याचा अर्थ काय, दुसऱ्या रूपाचा अर्थ काय, लिहिलो, लिहिले, या पद्धतीने. त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ज्याला आपण इंग्लिश मध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणतो. मग टू राईट हे काय झालं, इन्फिनिटिव्ह झालं. विदाउट टू राईट हे त्याचं पहिलं रूप झालं, रोट दुसरं रूप झालं. रिटर्न हे पास्ट पार्टिसिपल, हे आपण पूर्ण काळामध्ये वापरतो, ज्याचा उपयोग हे परफेक्ट टेन्स मध्ये होतो. ओके, रिटर्न. त्यानंतर जे आपलं पहिलं रूप आहे विदाउट टू, ज्यावेळेस इन्फिनिटिव्ह पासून आपण पहिलं रूप बनवलं विदाउट टू, टू काढून राईट, त्या पहिल्या रूपाला आपण आयएनजी प्रत्यय लावून आपण त्या राईटचं प्रेझेंट पार्टिसिपल बनवू शकतो. म्हणजे आपण क्रियापदाचे आयएनजी युक्त रूप बनवू शकतो. आणि आयएनजी लागलेले जे शब्द असतात म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल ऍक्च्युअली वी यूज इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, नॉट ओनली प्रेझेंट बट कंटिन्युअस टेन्स. फक्त प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये नाही तर कंटिन्यू जे चालू काळ आहे, मग तो प्रेझेंट कंटिन्युअस असेल, पास्ट कंटिन्युअस असेल किंवा फ्युचर कंटिन्युअस असेल, या तिन्ही काळामध्ये आपण आयएनजी युक्त रूप वापरतो. वी यूज प्रेझेंट पार्टिसिपल इन कंटिन्युअस टेन्स. अँड कीप इन माइंड, जेव्हा आपण क्रियापदाच्या पहिल्या रूपाला म्हणजे इथं या क्रियारूपाला जेव्हा आपण यस, ईएस, आयएस प्रत्यय लावतो, ते प्रत्यय लावून आपण त्याचा वापर साध्या वर्तमान काळामध्ये करतो. पण कधी करतो, जेव्हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, व्हेन वी यूज सब्जेक्ट ऍज अ थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट किंवा एखाद्या मुलाचं नाव किंवा एखाद्या मुलीचं नाव जर एक सब्जेक्ट म्हणून येत असेल तर त्यावेळेस आपण त्याला यस, ईएस किंवा आयएस प्रत्यय लावतो. आता कीप इन माइंड विद्यार्थी मित्रांनो, आयएनजी लावण्याचे वेगळे नियम आहेत. क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आयएनजी लावण्याचे वेगळे नियम आहेत, ते आपण नंतरच्या आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर क्रियापदाला यस, ईएस आणि आयएस प्रत्यय लावण्याचे सुद्धा वेगळे त्याचे रूल्स आहेत, नियम आहेत, ते पण आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू, जेणेकरून तुम्हाला फॉर्म्स ऑफ वर्ब मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि हे फॉर्म्स ऑफ वर्ब चांगल्या पद्धतीने कळल्यानंतर तुम्हाला टेन्स चांगलं समजेल. आणि फॉर्म्स ऑफ वर्ब आणि टेन्स हे दोन्ही टॉपिक तुम्हाला चांगले कळाले तर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या काळामध्ये लिहिण्याचे किंवा आपले विचार व्यक्त करायला काही अडचण येणार नाही. आणि तसेच आणखी आपण दुसरे पण उदाहरण इथं पाहतो. आता बघा, इथं दुसरं उदाहरण घेतलं टू गो. आता टू गो हे इन्फिनिटिव्ह आहे, याचा अर्थ काय होतो, जाणे, जाण्यासाठी, जाण्याकरिता, जावयास, जायचं, टू गो. त्याच्यानंतर विदाउट टू वी कॅन मेक फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब गो. तर ऍक्च्युअली फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वी कॅन यूज इन
सिंपल प्रेझेंट टेन्स, ओनली सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, मग याचा अर्थ होतो जातो, जाते, जातात. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब goes went. Actually second form of the verb we can use only in simple past tense. साध्या भूतकाळामध्ये फक्त याचा वापर करतो. मी गेलो, I went, he went, she went, for example. त्याच्यानंतर हे बघा, इथे बघा आपण पास्ट पार्टिसिपल मध्ये आलो, म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप gone. Actually each forms of verb we use in perfect tense, पूर्ण काळामध्ये वापरतो. and we can make present participle with the help of first form of the verb with the help of ing. या गोला, की गो काय फक्त पहिलं रूप आहे, त्याला ing प्रत्यय लावला आणि चालू काळामध्ये वापरायचं रूप तयार झालेला प्रेझेंट पार्टिसिपल, ज्याला ing युक्त रूप म्हणतो, आणि हे आपण चालू काळामध्ये वापरतो. आणि पुन्हा पहिल्या रूपाला एस प्रत्यय लावून आपण काय करतो, ते साध्या वर्तमान काळामध्ये वापरतो. मी तुम्हाला आताच म्हणालो ing युक्त रूप आणि एस लावण्याचे जे काही नियम आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये स्वतंत्रपणे पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे टू कम, येणे, येण्यासाठी, येण्याकरिता, यावयास. विदाउट टू कम येतो, इट युज्ड इन सिंपल प्रेझेंट टेन्स. कम येतो, केम आलो. इथं फक्त स्पेलिंग मध्ये फरक आहे. इट वर्ब युज्ड इन सिंपल पास्ट टेन्स. वन पुन्हा आणखी त्याचं कम रूप झालं, कोणतं, पास्ट पार्टिसिपल. कम पहिल्या रूपाला ing लावून कमिंग झालं. इथं आपण तो येत आहे, म्हणजे आता आपण जी करत करत क्रिया सांगू लागलो, रायटिंग, लिहित आहे, गोइंग जात आहे, कमिंग येत आहे, कम्स येतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे टू प्ले, खेळणे, खेळण्यासाठी, खेळावयास, खेळण्याकरिता. विदाउट टू प्ले म्हणजे खेळतो. इट वर्ब युज्ड इन प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब प्लेड, प्लेड खेळलो. Past participle played. Actually second form of the verb and past participles are same in both column. या दोन्ही कॉलम वर हे सारखेच आहे. Then ing form of the verb playing, खेळत आहे, आणि साध्या वर्तमान काळामध्ये इन सिंपल प्रेझेंट टेन्स प्लेज, खेळतो. कधी वापरतो आपण हे कॉलम किंवा एस हे रूप कधी वापरतो, जेव्हा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, द नेम ऑफ बॉय राजू, द नेम ऑफ गर्ल राणी. दॅट टाइम वी यूज इएस. हे त्यावेळेस आपण हे प्रत्यय लावतो. याप्रमाणे तुम्ही जर वर्ब, जास्तीत जास्त वर्बचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला टेन्स अधिक चांगल्या पद्धतीने समजेल आणि आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कल्पना, our thoughts, feelings, emotions we can express in different tenses. वेगवेगळ्या काळामध्ये ते तुम्ही व्यक्त करू शकता. आणि जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला लिहिता येईल, वेगवेगळ्या काळामध्ये बोलता येईल, किंवा आपले विचार वेगवेगळ्या काळामध्ये मांडता येतील, that time we get the command of English language. Okay friends, we shall stop here and remaining part we shall see in the next video lecture. Thank you.